मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जोरदार हालचाली। स्वतंत्रऐवजी भाजप शिवसेनेचा एकत्रित गट नोंदणीचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न। शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या गणेश नाईकांविरोधात शिवसेना आक्रमक। नरेश म्हस्केंचं नाईकांविरोधात खुलं पत्र। तर नाईकांपासून महिला दूर का पळतात, शीतल म्हात्रेंची वैयक्तिक पातळीवर टीका। कैसा हराया म्हणणाऱ्या एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवक सेहर शेख बालिश जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। तर संपूर्ण देशात फक्त तिरंगा, आव्हाडांचा एमआयएमला प्रत्युत्तर। चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी घडामोडींना वेग। विजय वडेट्टीवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मवियाला सत्तेचा विश्वास। तर काँग्रेसचा एक गट भाजपसोबत जाण्यास तयार, जोरगेवारांचा दावा। 10 फेब्रुवारीला महापौर पदासाठी निवडणूक। पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये इंजिनियर तरुणीची सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या। सासरच्यांच्या हुंड्याचा हव्यास आणि माहेरच्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे दीप्ती चौधरीचा बळी। सरपंच, सासू आणि पती अटकेत। भंडाऱ्यातल्या भीममेळ्यामध्ये अंजली भारती या महिलेकडनं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत किळसवाणं आणि आक्षेपार्ह वक्तव्य। वादग्रस्त वक्तव्यावर चहूबाजूने टीकेची झोड। विरोधकांकडूनही तीव्र शब्दात निषेध। मुंबईकरांसाठी राज्य सरकारचं मोठं गिफ्ट। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळापर्यंत 35 किलोमीटरची मेट्रो। 3.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। गायक अरिजित सिंगचा भविष्यामध्ये पार्श्वगायन न करण्याचा निर्णय। चित्रपट विश्वापासून दूर राहणार। पोस्ट करत अरिजित सिंगचा फॅन्सना धक्का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।